अकोला एलसीबीची मोठी कारवाई. महाराष्ट्र अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया, अकोला. ऑटोमध्ये महिला प्रवाशांचे दागिने आणि रोकड लांबवणारी यवतमाळची आंतरजिल्हा टोळी जेरबंद. 7 जणांना अटक. अकोला शहरातील विविध पोलीस स्टेशनमधील एकूण 4 गुन्हे उघड. अकोला शहरात रिक्षा प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधून दागिने आणि रोकड चोरणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलिसांना मोठं यश आलेलं आहे. या कारवाईत पोलिसांनी एक ऑटो चालकासह 6 महिला आरोपींना अटक केली असून आरोपितांनी पोलीस स्टेशन कोतवाली येथील अपराध क्रमांक 216 2026, 2 अपराध क्रमांक 222 2026, पोलीस स्टेशन रामदासपेठ येथील 3 अपराध क्रमांक 388 2026 तसेच पोलीस स्टेशन खदान येथील 4 अपराध क्रमांक 1035 2026 कलम 303-2 भारतीय न्याय संहितेच्या गुन्ह्यांची कबुली दिली आणि त्यांच्याकडून चोरीची रोकड, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले ऑटो असा एकूण 2,73,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही टोळी मूळची यवतमाळ असून अकोल्यात ऑटोद्वारे फिरून चोऱ्या करत होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की यवतमाळची एक टोळी ऑटोने अकोला शहरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरते आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने 2 पंच आणि महिला अंमलदारांसह खडकी चौक येथे नाकाबंदी केली. दरम्यान यवतमाळ पासिंगचा एक संशयास्पद ऑटो MH29 BD 2746 भरधाव वेगाने काही महिलांना घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी हात दाखवून ऑटो थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ऑटो न थांबवता पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेनं पाठलाग करून ऑटोला रस्त्याच्या कडेला घेरलं आणि थांबवून ऑटोतील आरोपी नामे सिद्धार्थ अर्जुन उपाळे, ऑटो चालक भारती युवराज सकट, बानुबाई मोहन नारे, सौ मैना विजेंद्र खाळे, कुमारी राधा रकीरमा सकट, सौ खुशबू प्रेम सकट, सौ काजल राजा हतागळे, सर्व राहणार नेताजी नगर, दारबा रोड, यवतमाळ यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्हा करताना वापरण्यात आलेला प्रवासी ऑटो असा एकूण 2,73,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला. सर्व 7 आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला यांच्या ताब्यात देण्यात आला. महाराष्ट्र अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर.